तर आता आपण निघालो आहोत बनारस फिरायला. बनारस फिरता फिरता आपण काशी विश्वनाथला जाणार आहोत आणि तिथूनच संध्याकाळी गंगा आरतीसाठी भेटूया पुन्हा. कसं जाणार आपण ते थांब ना, गाडी होती त्याला. पण जाणार आहोत एक आपण गाडी केलेली आहे अर्टिगा. टोटल आपली 8 माणसं आहेत. सचिन चोबे यांचा मित्रच आहे तो, तर त्याची गाडी घेऊन आपण दिवसभर फिरणार आहोत आणि उद्यासुद्धा फिरणार आहोत. इथल्या गावाचा अनुभव कसा वाटला तुम्हाला? गाव खरंच चांगलं आहे, म्हणजे इतकं शुद्ध वातावरण आहे, शुद्ध आहे आणि खूप छान वाटतंय, उत्साह वाटतोय. हा, एक सांगायचं राहिलं, या गावाचं नाव आहे बेलवा बडी, जिल्हा वाराणसी. आता आपली गाडी आलेली आहे. आपण जी गाडी केली होती ती आता गाडी आलेली आहे. अर्टिगा गाडी आहे, चांगली गाडी आहे. भेटूया पुढच्या स्पॉटवर. चला आता गाडीत बसूया आपण. चला येतोय चला. पुढे पुढे म्युझिक देऊ का? कवितेचा विषय आहे. करून करणार काय? करून करणार काय? दूध गरम केल्यावर येते कशी चाय? त्याचं करायचं काय? त्याचं करूया हाच आपण. मोठा प्रश्न आहे. काळा माडा. स्वागत केंद्र में आप सभी दर्शनार्थियों के लिए निःशुल्क प्रसाद की व्यवस्था की गई है. आपण आता आलेलो आहोत स्वर्वेद महामंदिर धाम बनारस वाराणसी मध्ये. मंदिर दर्शन या के मंदिराची पश्चात माहिती बाहर मी जाने मध्ये के जाऊन लिए व्हिडिओ घेण्याचा विकास प्रयत्न द्वार करतो. कहीं पे- आप सभी दर्शनार्थी जूता चप्पल जूता घर में रखेंगे. जूता ये कितना लंबा है वाराणसी से? अरे वाराणसी में ही है, लंबा नहीं है. कितना किलोमीटर? मतलब ये 17 किलोमीटर के लमसम में है, 16 से 17 किलोमीटर के लमसम में है. 16-17 किलोमीटर है वाराणसी से है. और अंदर जाके और जो भी है इसका बाकी तो बताते हैं. आइए. इकडे आणले. खूप सुंदर असं दृश्य आहे इथे, तुम्ही बघू शकताय. पूर्ण जे स्ट्रक्चर आहे ते मला वाटतं लाकडाचं आहे आणि बाहेर आपण बघितलं ते इसके ऊपर काम चल रहा है. ये फर्स्ट फ्लोर है, सेकंड फ्लोर पे सब काम चल रहा है. देखे ना, उस पर अलाउ नहीं जाने का. जी हाँ. और उनका वहाँ पे तस्वीर बना हुआ है, मूर्ति लगी हुई है. आइए पास में देखिए. पूरा लाइटिंग है ना, मतलब अलग लेवल का पूरा रहता है. अच्छा, जब मतलब बोले तो एकदम मतलब शाम को टाइम है काम तो नहीं, मतलब पूरा पूरा एकदम अलग ही दिखेगा. हाँ, चलो व्यू रहेगा एकदम अलग है. स्वर्वेद महामंदिर जे वाराणसी पासून एक 16-17 किलोमीटर आहे आणि सगळ्यांनी तुम्ही नक्कीच बघायला या. नाव आहे बघ, सद्गुरु सदाफल अनंत श्री सद्गुरु सदाफल देवजी महाराज संत. सब जगता है, एक एक चीज पूरा लाइटिंग है.
सर्व त्यांची मूर्ती आहे ती मार्बलची आणि मधला जो पूर्ण गाभारा आहे तो सुद्धा गाभारा मार्बलचाच बनवलेला आहे. मार्बल आणि लाकडाचा पण आहे. जास्त मार्बलचा वापर चला छान आहे, मन प्रसन्न करणार. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की या मंदिराचं उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे आणि सोबत त्यांच्या उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री श्रीयुत योगी आदित्यनाथ हे सुद्धा आहेत. तर तुम्ही माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल. टायमिंग काय मंदिराचं? या मंदिराचं टायमिंग आहे सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत. आणि मंदिराचं ग्राउंड फ्लोअरचं काम झालेलं आहे. फर्स्ट फ्लोअरचं काम अजून चालू आहे, त्याच्यामुळे फर्स्ट फ्लोअरला सध्या तरी जायला अलाउड नाही आहे. मागे सुद्धा काम चालू आहे, त्यामुळे तिथे अलाउड केलं जात नाही आहे. त्या सचिन चौबेचा तुम्हाला आवाज आला असेल का माहीत नाही, मी तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो की त्यांनी असं सांगितलं आहे की अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्याच्यानंतर जर सगळ्यात मोठं इन्फ्रास्ट्रक्चर जर असेल कुठलं मंदिर असेल तर हे मंदिर आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला जिथे दिसतंय, तर तुम्ही नक्कीच एकदा या मंदिराला भेट द्या, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि फक्त 16 ते 17 किलोमीटर आहे वाराणसीपासून, जास्त लांब नाही आहे. तुम्ही अर्धा पाऊण तासामध्ये या मंदिरापर्यंत पोहोचू शकता. प्रिंसिपल को लाके घुमाना चाहिए कि जो जिंदगी जी रहा है. मंडळी, सांगायला आनंद वाटतो की आम्ही जिकडे तिकडे फिरायला होतो त्या ठिकाणी आपली मराठी माणसं नेहमीच आम्हाला भेटतात. तर असं ते आपले एक मराठी न्यूज सबस्क्रायबर आपल्याला भेटलेत, तर ते थोडीशी तुम्हाला माहिती सांगतील. तर काय नाव आपलं? मी प्रसाद मनोहर पंडित. मी साक्री जिल्हा धुळे येथील रहिवासी आहे. आणि आपल्याला आपल्या ग्रुपला इथे भेटून मला एक वेगळा आनंद झालेला आहे की आपली लोक इकडे भेटलीत आणि परत आपल्या चॅनलचं जे प्रसिद्धी आहे, जी आवड आहे लोकांमध्ये, तर ते पाहून मला खूप आनंद वाटला की आपण इकडे मला भेटला. ती माझ्यासाठी एक सुदैवाची बाब आहे. मी आपला खूप आभारी आहे. बाहेरच्या राज्यामध्ये 2 मराठी माणसं एकत्र भेटणं हा त्यावेळेला दुग्ध शर्करा योग आणि आपण एक आहोत बरोबर असं वाटायला लागतं. आपण तिकडे गेल्यावर आपण वेगळे असतो, पण इकडे आलो की आपण एकत्र येतो. तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. नक्कीच भेटू. नक्कीच. धन्यवाद. थँक्यू. एक फोटो घ्या ना तुमचा. फोटो घेऊ. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करें, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.